अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे। भारूड या प्रकरणातील अभंग आहे। भारूड अभंग घेतल्या घेतल्याच गुरुजी सगळ्यांचे चेहरे असे कमलासारखे उमलले, सगळ्यांचे चेहरे असे कमलासारखे उमलले, कारण सगळ्यांच्या आवडीच्या अगोदरच सांगितलं मी भारूड आहे। हा अभंग नाथ महाराजांचा आहे। कोण नाथ महाराज? आपला मराठवाडा आहे। आपला कोणता प्रांत आहे? हो, हे समोरचे बसलेत का? जरा टाईट बसा एकदम। आपला कोणता प्रांत आहे? बोलत राहा। कोणता प्रांत आहे? मराठवाडा। आणि आपल्या मराठवाड्यामध्ये एक संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे। कैलास महाराज पवार ज्या जिल्ह्यात राहतो तो संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे। आणि त्या जिल्ह्यामध्ये एक देवगिरी नावाचा किल्ला आहे। आणि त्या देवगिरी नावाच्या किल्ल्यावरती एक संत होऊन गेले। त्या संतांचं नाव जनार्दन स्वामी महाराज। त्यांचे पहिले शिष्य झाले जनी जनार्दन, दुसरे शिष्य झाले रामा जनार्दन आणि तिसरे शिष्य झाले एका जनार्दन। परत रिपीट करतो म्हणजे लक्षात येईल। मराठवाडा आहे, मराठवाड्यामध्ये संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे, देवगिरी नावाचा किल्ला आहे। त्या किल्ल्यावरती एक संत होऊन गेले जनार्दन स्वामी महाराज। त्यांचे 3 शिष्य झाले, पहिली जनी जनार्दन, दुसरे रामा जनार्दन आणि तिसरे एका जनार्दन। पहिले झाले जनी जनार्दन। जनी जनार्दनांची समाधी आमच्या बीड शहरामध्ये आहे। पहिले झाले जनी जनार्दन, दुसरे झाले रामा जनार्दन। रामा जनार्दनांचं जास्त वाङ्मय आपल्याला पाहायला मिळत नाही, पण एक अभंग अत्यंत प्रसिद्ध झाला। तुम्हाला हे गायक मिळणे म्हणजे फार मोठी पर्वणी, संगीताची मोठी पर्वणी। तुम्हाला कळतं का नाही कळतं मला काही एवढं माहिती नाही, पण तुमच्या चेहऱ्यानं वाटत आहे मला कळतं गायन म्हणून। मग यांना प्रतिसाद म्हणून प्रमाण झालं की जोर जोरात टाळ्या वाजवायच्या। टाळ्या वाजवायला काही पैसे लागत नाहीत, काही टोल नाका भरावं लागत नाही, मोकळ्या मनाने। मला माहिती तुम्हाला थंडी वाजवते, तुमच्या रगीत हात आहेत, पण 2 तास का व्हायना पण आपलं थोडं फ्रीज बसा। बरोबर। पहिले शिष्य झाले जनी जनार्दन, दुसरे आरती लिहिली रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले। 2 नंबरचे शिष्य रामा जनार्दन आणि 3 नंबरचे शिष्य झाले शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज। एवढा त्यांचा अधिकार, एवढा त्यांचा अधिकार। कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाये। ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा। एवढा अधिकार। अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, रंग रंग आता घरी एवढा त्यांचा अधिकार। ते शांती ब्रह्मनाथ महाराज। जुन्या काळामध्ये मनोरंजनाचं कुठलंही साधन नव्हतं। 750 वर्षापूर्वी मनोरंजनाचं कुठलंही साधन नव्हतं। आता प्रत्येकाच्या खिशामध्ये मनोरंजनाचं साधन आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे मनोरंजनासाठी, आणि प्रत्येकाच्या घरी साधन आहे मनोरंजन टीव्ही। प्रत्येकाच्या हातात मनोरंजन आहे। कीर्तनात थोडं बोर झालं की आपण व्हॉट्सअप पाहू शकतो, मनोरंजन। कीर्तनात प्रमाण सुरू झालं की आपण मोबाईल पाहू शकतो, इंस्टाग्रामला पाहू शकतो, मनोरंजन। बरोबर आहे का नाही? म्हणजे मनोरंजन कीर्तनातही होतंय मोबाईलच्या माध्यमातून। पण 750 वर्षापूर्वी कुठलंही मनोरंजनाचं साधन नव्हतं। याच्यापेक्षा पुढे सांगू का? 750 वर्षापूर्वी कृष्ण महाराज लाईटच नव्हती, मग मनोरंजन होतं का? काही नाही।
मग काहीतरी समाजाचं प्रबोधन व्हावं, मनोरंजन व्हावं, लोकांना सोप्या भाषेतून वेदांत कळावा, यासाठी त्या काळातील नाथ महाराज यांनी 350 पेक्षा जास्त भारुडाची रचना केली. किती भारुड लिहिले? 350 पेक्षा जास्त भारुड लिहिले. मोडकेच घर तुटकेच छप्पर, मोडकेच घर तुटकेच छप्पर, देवाला देवघर नाही मला दाखला नको बाई, देवाला देवघर नाही दाखला नको बाई, देवाला देवघर नाही मला दाखला नको बाई, देवाला देवघर नाही मला दाखला नको बाई, मला दाखला नको बाई, मला दाखला नको बाई, दाखला नको बाई, मला दाखला नको बाई. वा वा वा. मला दाखला नको बाई, दाखला नको बाई. समाजाचं मनोरंजन व्हावं म्हणून एवढं शेजारीनं वाह वाह वाह. एवढं शेजारीनं बरं केलं नाही गं बाया. आणि काय केलं? नाथ महाराजांनी विविध प्रकारचे भारुड लिहिले. एवढंच नाही, त्या काळातील झोपलेल्या सर्व समाजाला नाथ महाराजानं भारुडाच्या माध्यमातून, पिंगळ्याच्या माध्यमातून जाग केलं. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. सरळ शेवटी बा कळवळून येईल, सरळ शेवटी बा, सरळ शेवटी बा कळवळून येईल, सरळ शेवटी बा. एका जनावरांनी आमचं काय बघायलं, एका जनावरांनी आमचं काय बघायलं, एका जनावरांनी आमचं काय बघायलं,
आत्ताशी झोपलेली जागे झाली. याला कृष्णदादांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या. भर थंडीत घाम आला त्याला, इतकं वाजवलं. नाथ महाराजांनी पिंगळाच्या माध्यमातून जाग केलं. कैलास महाराजांनी पिंगळा गायला. हे विविध प्रकारचे भारुड नाथ महाराजांनी त्या काळात लिहिले. किती? 350 पेक्षा जास्त भारुड लिहिले. आणि जे 350 भारुड लिहिले त्या 350 भारुडापैकी एक अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित केलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्मनाथ महाराज यांनी एका सासूरवासीन स्त्रीची व्यथा ह्या भारुडातून मांडलेली आहे. खर तर स्त्रियांच्या जीवनामध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि आजचं हे सगळं कीर्तन महिलांच्या भोवती फिरणारं कीर्तन आहे. म्हणून सर्व महिलांनी आजचं कीर्तन विशेष लक्ष देऊन ऐकायचं. नाहीतरी भगवंतानं सुद्धा सर्व कामं महिलांकडे वाटून दिले आणि शासनानं सुद्धा 50% आरक्षण ह्यांना देऊन टाकलं. पहा तुम्ही, आज कीर्तनाला सुद्धा सर्वात जास्त कोण आहेत? महिला. हरिपाठाला महिला, सोयाबीन काढायला महिला, कापूस वेचायला महिला, स्वयंपाक करायला महिला, शेतातले काम करायला महिला, घरातले काम करायला महिला, एका घराचे 2 घर करायला. हा, ते मेन काम आहे त्यांचं. कुठं कोर्स आहे काय आणखीन मेळ नाही लागला मला, पण ते मेन काम आहे त्यांचं. बरोबर आहे का नाही? म्हणून सर्व महिलांनी विशेष लक्ष देऊन आजचे कीर्तन ऐकायचे. तुमच्या भोवती फिरणारं आजचे कीर्तन. स्त्रियांच्या जीवनामध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे तिचं नाव म्हणजे माहेर आणि दुसरी गोष्ट तिचं नाव म्हणजे सासर. कशाला मानायचं माहेर आणि कशाला मानायचं सासर? तुम्हाला दोघांची मी डेफिनेशन सांगतो. सासर आणि माहेर कशाला म्हणतात? माहेराची व्याख्या: जिथं राहण्याचं स्वातंत्र्य, फिरण्याचं स्वातंत्र्य, खाण्याचं स्वातंत्र्य, मुलगी काहीही करू शकते, त्याला म्हणतात माहेर. जिथं राहण्याचं स्वातंत्र्य, खाण्याचं स्वातंत्र्य, फिरण्याचं स्वातंत्र्य, त्याला म्हणायचं माहेर. आणि याच्या उलट जे, त्याला म्हणायचं, बोला की काय म्हणायचं त्याला? सासर. खाण्याचं स्वातंत्र्य, राहण्याचं स्वातंत्र्य, फिरण्याचं स्वातंत्र्य, याला म्हणायचं माहेर. आणि याच्या उलट जे, त्याला म्हणायचं सासर. आपल्या वडिलांचं घर म्हणजे माहेर, आपल्या नवऱ्याचं घर म्हणजे सासर.
असं कळणार नाही तुम्हाला, जड जाईल. उदाहरण सांगतो. मुलाच्या लग्नाला 1 महिना झाला आणि मुलगी निघाली, सुनबाई निघाली आणि मुलाच्या आईनं शेजारणीला आवाज दिला, काकू, ओ काकू इकडे या. काकू धावतच आल्या. का हो? अहो काही नाही म्हणे, तिकडं माग बघा म्हणे, माग बघा ना, माग बघा ना तिकडं. म्हणे काय झालं, काय झालं? अहो काकू म्हणे 1च महिना झालं माझ्या पोराचं लग्न हो. काकूने सांगितलं की चांगली गोष्ट आहे, लोकांचे लग्न होईना, तुझ्या लेकाचं लग्न झालंय. अगं झालंय म्हणे, ठीक आहे, पण ही माझी सुनबग म्हणे निघाली माझ्या पोराच्या मोटरसायकलवर बसून शेनगावला. बरं जाय ना का म्हणे, पण साडी नेसून तरी जायचं. हा, निघाली पंजाबी ड्रेसवर माझ्या पोराच्या मोटरसायकलवर बसून. तरी मी आमच्या डांगऱ्याला म्हणत होते गावातली गावात करू नका म्हणून. हा, इथलं कोणी गावातली गावात असलं तर मी पाठ सुस्तर हाणतो तुम्ही. हा, दुसऱ्या गावाचे नाव मला माहित नसल्यामुळे मी गावातलंच घेतलंय आणि माझी सासरवाडी गावातली असल्यामुळे मी गावातलंच सांगितलंय. तरी मी आमच्या डांगऱ्याला म्हणत होते गावातली करू नका, पण हे आमचं डंगर कुठं धाडायचंय? डंगर म्हणजे कोण? बोला ना म्हातार. अहो ह्या डांगऱ्याने तर नाही ऐकलं म्हणे, पण ह्यो आमचा बैल सुद्धा. बैल म्हणजे कोण? पोरग, मुलगा. ह्यो बैल सुद्धा लागलाय ना तिच्याच. मी हानून घे ना तुमच्या पुढे. हो, आमचा बैल बी लागला तिच्याच. वंजळीने पाणी प्यायला आणि सुन असते काय, नाचली असती काय, तसली असती काय, हे संस्कार आहेत का? नाही नाही ते बोलली. पण सुन काय घाबरती होय आजच्या काळातली? ती कुठं म्हातारीला ऐकती? बसली मोटरसायकलवर आणि गेली निघून. हिचा पट्टा चालू सासूबाईचा. अर्धा 1 तास गप्पा रंगल्या दोघीच्या मस्त, काकूच्या नीच्या. पण नेमकं अर्धा 1 तासानं हिची मुलगी पंजाबी ड्रेस घालून स्कूटीवरच घेऊन आली जावायला. आणि लगेच सुरू केलं, बाई बाई काकू बघा ना कसा लक्ष्मी नारायणाचा काय जोडा. हा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे ना, अगोदरचा कोणाचा होता? का बरं भाषा बदलली? एकीच माहेर आहे आणि एकीच सासर आहे. हे जर कळलं असं दुसरं उदाहरण सांगतो. शिंदे गुरुजी, दिवाळीचा सण झाला, सुनबाईचं पोळ्या लाटण्याचं काम चालू, चपात्या लाटण्याचं काम चालू आहे. बेलणं लाटणं काय म्हणतात तुमच्याकडं? बेलणंच म्हणतात का? आणि लाटता लाटता चपाती लाटता लाटता तेलाच्या वाटेला लागलं आणि वाटीभर तेल सांडलं. सासूबाईनं पाहिलं, चीज पट्टा सुरू केलाय. डोळे गेले काय, खासड झाले काय, हेच मायने शिकले काय, हेच बापाने शिकले काय, अंगण वार गेलं काय, पायांवर गेलं काय. नाही नाही ते बोलली. पण सून माझ्यासारखी गरीब होती बिचारी. आता मी गरीबच नाही, मी काय आगाव थोडाच आहे गुरुजी. सून माझ्यासारखी गरीब, तिनं गडगड 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 गिळलं, एक शब्दही बोलली नाही. पण पोळ्या तर करावं लागतं म्हणून ननंद आली होती. ननंदबाईला सांगितलं वरली तेवढी तेलाची कॅन मला काढून द्या. हिनं खाली डबा घेतला, डब्यावर उभी राहिली, वरून तेलाची कॅन काढता काढता हातातून कॅन निसटले, दिशी खाली पडली. जशी कॅन खाली पडली तसं बडा 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 पावशर तेल व्हायला गेलं. आणि जी म्हणत होती का हेच मायने शिकलं का, हेच बापाने शिकलं का, अंगणवार गेलं का, पायांवर गेलं का, मरण का, हे झालं का, तेल काय कमी महागे का, जे म्हणत होती ते तिनेच पाहिलं आणि भाषा बदलली. होतच असत, चलतच असत, घरच असत, सांडतच असत. का बरं भाषा बदलली? बोरखेडीकर, एकीच माहेर आहे आणि एकीच सासर आहे. माहेरातला आणि सासर मधला एवढा फरक आहे. म्हणून आमचे सगळे साधू संत
सासरची भाषा करत नाही, आमचे सगळे साधू संत माहेराची भाषा करतात. तुकोबाराय म्हणतात आपुल्या माहेरा जाईला मी आता. आपुल्या माहेरा जाईला मी आता. आपुल्या आपुल्या माहेरा जाईला मी आता. आपुल्या माहेरा जाईला मी आता. निरमाया संत हत्यार. सुख दुःख माझे सुख दुःख माझे ऐकिले दुःख माझे ऐकिले गाणी. सुख दुःख माझे ऐकिले गाणी. आईनके मायतया पंढरपुरा. आईनके मायतया पंढरपुरा. आईनगे मायतया पंढरपुरा. आईनगे मायतया पंढरपुरा. आपुलिया राजा माहेर आपुलिया. राजा माहेर आपुलिया. आईनगे मायतया पंढरपुरा. तुम्ही झोपा, पडा, मोकळी जागा आहे. किती संतांचं माहेर सांगितलं. मी जरा भेसूर दिसायलो का तुम्हाला? बरं दिसायलो ना. किती संतांचं माहेर सांगितलं? 3. तुकोबार आहे. हरिपटात म्हणतो जाई नगी माय. आणि जनाबाई म्हणतात बाई बाई माझे माहेर पंढरी. माझं माहेर पंढरी. आये विवरेच्या तिरे. आये विवरेच्या तिरे. आये विवरेच्या. आये विवरेच्या. आये विवरेच्या. आये विवरेच्या. कुंडली कराहे बंधू त्याची ख्याती काय सांगू. त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर माझे माहेर आये विवरेच्या तिरे. आये विवरेच्या तिरे. विवरेच्या. जे आता कैलास दादांनी गायलं ते ज्यांचा अभंग घेतला त्यांचं माहेर आहे. आणि बरेचशा महिला आहेत म्हणून सांगतो, आपल्याला शाळेमध्ये कवयित्री बहिणाबाईंच्या कविता असायच्या. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर.
त्या श्री संत त्या कवयित्री बहिणाबाईंनी आपलं माहेराची व्याख्या सांगितली. ऐका बरं का महिला मंडळी. बहिणाबाईंनी सांगितलं, आज माहेराले जाणं झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. बहिणाबाई म्हणतात, एखादी महिला जर माहेराला निघाली आणि माहेराला जात असताना तिला जर एखाद्या दगडाची ठेच लागली तर ती बाई त्या दगडाला शिव्या सुद्धा देत नाही, कारण तो दगड तिच्या माहेराच्या वाटेचा दगड आहे. माझी भाषा नाही, बहिणाबाई म्हणतात, माझ्या माहेराच्या वाटे जरी लागला रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुले फुटल रे वाचा, आज माहेराले जाणं, आज माहेराले जाणं, आली आली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. कवयित्री बहिणाबाईंचं माहेर आहे. माहेरामध्ये महिलांना किती दिवस राहू वाटतं माहिती आहे? 80 वर्षाची महिला होऊ द्या, तिची माहेराची ओढ कधीही कमी होत नाही. पण महिलांचं माहेरही कुठपर्यंत जिवंत आहे? जोपर्यंत माहेरामध्ये त्यांची आई आणि वडील जिवंत आहे तोपर्यंत महिलांचं माहेर आहे. एकदा की माहेरातले आई वडील निघून गेले की हक्काने चप्पल सोडण्याचा उमरा महिलांचा संपला. म्हणून सर्व महिलांना माझी विनंती बोरखेडीच्या, जोपर्यंत माहेरामध्ये तुमचे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सतत माहेराला येणं जाणं करत चला. पण एकदा की तुमचे माहेरातले आई आणि वडील निघून गेले, कृपया बोलवल्याशिवाय माहेराला जाऊ नका, कारण तुमचा अपमान होण्याची दाट शक्यता आहे. आई वडील जर जिवंत असतील महिलांनो, तर मुलीची पिशवी रिकाम्या हातानं कधीच परत येणार नाही. माय तांदूळ देईल, माय ज्वारी देईल, माय मटकी देईल, नसल आईकडे काही तर एक 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा आई पिशवीत टाकून देईल, त्याला माईचं अंतकरण मानतात. माहेर अत्यंत महत्वाचं आहे महिलांसाठी. स्त्रियांच्या जीवनामध्ये माहेर आणि सासर अत्यंत महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. पण महिलांना माहेरची आठवण कधी जास्त येते त्याचं कारणच असं आहे, ज्या वेळेला स्त्रियांना सासरला खूप जाच होतो, त्रास होतो, आणि मग त्यावेळेला त्यांना माहेराची आठवण येते. जाच सासूचा सोसना, जाच सासूचा सोसना, कोणी माहेर येईना, जाच सासूचा सोसना, कोणी माहेर येईना, जाच आपल्या माहेराची आठवण होते. अशीच एक सासर वासिन स्त्री आपल्या बोरखेडी गावाची सासरच्या जाचाला कंटाळली, म्हणून तिने शेवटचा पर्याय निवडला, आत्महत्या करणे, जीव देणे. आणि बऱ्याचशा महिला तो पर्याय निवडतात. म्हणून सर्व महिलांना सांगतो, आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून सुंदर आपल्या गावातला अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन ग्रामस्थांनी केलेले सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद आहे. संपूर्ण कीर्तन विसरून गेला तरी चालेल, पण एवढं वाक्य माझं आयुष्यभर लक्षात ठेवा. फक्त महिलांनी प्रपंचामध्ये तुम्हाला कितीही त्रास होऊ द्या, दुःख होऊ द्या,
पण आत्महत्या करण्याचा विचार डोक्यामध्ये कधीही आणायचा नाही. लढत राहायचं पण आत्महत्या कधीही करायची नाही. काल आमच्या गावात आमच्या मित्राच्या पत्नीनं विहिरीमध्ये उडी टाकली. वस्तुस्थिती सांगतो बरं का शिंदे गुरुजी. सर्व गाव वाचवायला पळालं. एका माणसाने वर काढलं म्हणून जमलं, नाही तर कालच तिचं निधन झालं असतं. 3 लेकरं आहेत मायानो. जरा आत्महत्या करताना विचार करा जरा लेकरांचा. आपल्या घरी आपले बाळ आहेत, आपले आई वडील तिकडे जिवंत आहेत. हा थोडा त्रास होईल, सहन करा, पण आत्महत्या करण्याचा विचार कधीही डोक्यामध्ये आणायचा नाही. पण बोरखेडी गावातली अशी एक सून सासरच्या जाचाला कंटाळी आत्महत्या करण्याचा विचार तिच्या डोक्यामध्ये चालू आहे. निघाली आत्महत्या करायला. एक जवळ विहीर पाहिली, गावाच्या शेजारी विहिरीवरती जाऊन बसली. आता आपल्याला राहायचं नाही, आपल्याला आता जीव द्यायचा आहे म्हणून विहिरीच्या कडेवरती पाय सोडून आतमध्ये बसली. आत्महत्या करायची विचार करू लागली. मी गेल्यानंतर माझ्या मुलांचं कसं होईल, पण तिनं ठरवलं आता मला जीव द्यायचा आहे, मला आता राहायचं नाही. पण योग चांगला आहे तिचा. त्याच गावात तिची मैत्रीण बालमैत्रीण दिली होती आणि काहीतरी कामाच्या निमित्तानं स्कूटीवरनं त्याच रस्त्यानं ती निघाली. योग चांगला. तिनं पाहिलं ही माझी बालमैत्रिणी विमले इथं काय करते, म्हणून तिच्या जवळच गेली आणि विचारलं का ग इकडं काय करतेस. तिने सांगितलं काही नाही, मी तर जीव द्यायला आलेले, आत्महत्या करायला. का? तिनं कारण सांगितले. माझ्या सासऱ्याच्या जाचाला, सासूच्या जाचाला, दिराच्या जाचाला, जाऊच्या जाचाला, सर्वांच्या जाचाला मी कंटाळले. आता हा त्रास मला सहन होत नाही, म्हणून मी आत्महत्याचा विचार मला चालू आहे, म्हणून राग घर सोडलेलं आहे, म्हणून मी या विहिरीवरती आता जीव द्यायला आलेले. पण कशी काय माहिती तू कस काय आली इथं. तिने सांगितलं एक काम कर, अगं हे शरीर परत परत आपल्याला भेटणार नाहीये. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसं हे शरीर आपल्याला सापडलेलं आहे. ती कीर्तन भजन ऐकणारी होती. मरू नको, फार 8 तासानं आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. तुझ्या लेकराचा विचार कर, कुटुंबाचा विचार कर, आईचा विचार कर, वडिलांचा विचार कर. आत्महत्या करू नको, परत परत नाही भेटणार तुला. तिने सांगितलं नाही, मी आता ठरवलंय मला राहायचं नाही. किती दिवस हा त्रास सहन करू, आता हाच त्रास मला आता सहन होत नाही, म्हणून मला आता आत्महत्या करायचं ठरवलंय. तिची मैत्रीण अत्यंत हुशार होती आणि अत्यंत जीवाची होती. आणि खरं सांगतो बोरखेडीकर, जीवनामध्ये एक तरी चांगला मित्र कमवावा माणसानं. जी गोष्ट आपण आपल्या भावाला सांगू शकत नाही, जी गोष्ट आपण आपल्या वडिलांना सांगू शकत नाहीत, आपण आपल्या बहिणीला गोष्ट सांगू शकत नाही, हृदय मोकळे करण्याची जागा म्हणजे तो आपला मित्र असतो. आणि म्हणून मित्राला सांगायचं, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मला काय कैलास महाराजांसारखं गुरुजी. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. एक तरी चांगला मित्र असावा.
कोणासारखा असावा सांगू? भगवान श्रीकृष्णासारखा असावा आणि सुदाम्यासारखा असावा. नाही विसरले त्या सुदाम्याला. गेला महालाच्या पुढे आणि त्यांना विचारलं. गेला होता, फाटलेलं धोतर होतं अंगामध्ये. नजर पे पगड़ी नतन पे जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा. 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 नजर पे पगड़ी नजर पे जामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे बदल के करीब आ गया है. तुम्हारे बदल के करीब आ गया है. सुदामा नाव ऐकलं आणि भगवान श्रीकृष्ण उठले आणि धावायला लागले. एवढा आनंद झाला. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा. ये मेहमान के साथ अजीब आ गया है. मेहमान के साथ अजीब आ गया है. अरे द्वार कालो कन्हैया सुने दो. अरे द्वार कालो कन्हैया सुने दो. इधर में सुदामा आ गया. देखो सुदामा याला मित्र म्हणतात. असा एक मित्र असावा. उद्धव महाराजांसारखा, कृष्ण महाराजांसारखा एक मित्र असावा. नाही तर कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मित्र असे नसावं भागात. आपलं रडून ऐकायचं, सांगताना हसून सांगायचं, असं नाही. जिवलग मित्र. तिने सांगितलं एक काम कर, तुला त्रास होतोय ना सासरला? हो, माहेराला जाऊन राहा. तिने सांगितलं अगं मी आता 6 महिने माहेरालाच होते. झोपले काय? मी आता 6 महिने माहेरालाच होते. 4 माणसं इकडले आले, 4 माणसं इकडले आले. साखरा गाव आहे, तिथं माझी आत्या दिलेली आहे. तिथली माझी आत्या आली, माझ्या तोंडावरून पाठीवरून असा हात फिरवला आणि सांगितलं अगं इमले, नवऱ्याने बडील आणि पावसाने तुडील एकच असतंय. माझ्या नवऱ्याने जर मला मारलं नाही
तर मला झोप येत नव्हती. मी झोपाच्या टायमाला माझ्या नवऱ्याला काहीतरी म्हणायचे, त्याने पाठी 2-4 बुक्के घातले की मला झोप लागायची. एवढा सासरवास मी सहन केलाय आणि आता राज्य करते मी माझ्या घरात. तुला सुद्धा तसंच करावं लागेल. मरायचं नाही, माहेराला जाऊन राहा. अगं तिने सांगितलं आता 4 माणसाने मिटवलं आणि इकडे आणून घातलंय. 15 दिवस झाला परत सासरवास सुरू. मला वाटलं नाही करणार सासरवास, पण आता मी ठरवलंय बघ, माहेराला जायचं नाही, सासरला जायचं नाही आणि आपल्या जीवाचं काहीतरी काळं पांढरं करून घ्यायचं. हा मराठवाड्यातला शब्द आहे. राहायचं नाही आता, म्हणून आत्महत्या करायची. त्यांनी सांगितलं एक काम कर, माझ्याकडे आणखीन एक तिसरा ऑप्शन आहे, तिसरा पर्याय. ती लईच हुशार होती मैत्रीण. तिची PhD बारामतीला झालती. मग कायला कळेल, कायला उद्या कळेल, आताच नाही मिळाला काय. तिची PhD बारामतीला झालती. ती लई हुशार होती. हा, तिने सांगितलं हे बघ माझ्याकडे आणखीन एक पर्याय, सासरला जाऊ नको, माहेराला जाऊ नको. तिसरा पर्याय, आपल्या भागामध्ये चांगलं पावणारं देवीचं कुललय होते. आहे का कुठं जवळ? इथं देवीचं मंदिर कुठं आहे? भोगाव. किती लांब आहे इथून? 40. जाऊ तिथं आणि मग देवीला नवस करू. काय नवस करू? सासरा तिकडं टेम्पो खाली घाल, सासूला हटॅक येऊन दे, ननन तिकडं उलथू दी, जाऊ तिकडं तडफुड दी आणि एकदा का ह्यांचं वाटुळ, म्हणजे तुम्ही त्याच्यावर टपूनच बसलेले म्हणायचे, बरोबर का नाही? एकदा का ह्यांचं वाटुळ झालं, अगं तू येडी एकटी राहशील, मोकळी होशील ना तू. पटली ना आयडिया? लगेच 3 चाकाचा रिक्षा भाड्याने केला. ते वडायचं नाही का ते, लगे भाड्याने केला. काय काय रिक्षावर बी लय भारी लिहिलेलं असतंय. एक रिक्षावर मागे लिहिलं होतं, देवा सर्वांचं कल्याण कर पण सुरुवात माझ्यापासून कर. हा, रिक्षा भाड्याने केला. लगे रिक्षात बसल्या, भोगगावला गेल्या, देवीच्या समोर उपस्थित झाल्या आणि शिंदे गुरुजी सत्तेवर पावगे मला, सत्तेवर पावगे मला, सत्तेवर पावगे मला, सत्तेवर पावगे मला, सत्तेवर सर्वांनी. सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाईन तुला पहिला नवस केला. ए आई सत्वर पाव,
ऐका आता बरं का, अभंग सुरू झालाय आता सुरुवात झाली कीर्तनाला. अभंग सुरुवात झाला, पहिला शब्द वापरला सत्वर. सत्वर म्हणजे लवकर, इंग्लिशमध्ये क्विक, फास्ट, इमिजिएटली. सत्वर म्हणजे लवकर, बरोबर आहे. सत्वर म्हणजे लवकर. आता पुढचा शब्द आहे पाव. पाव म्हणजे वडापावतला नाही बरं का. पाव म्हणजे प्रसन्न हो. सत्वर म्हणजे लवकर, पाव म्हणजे प्रसन्न हो. पुढचा शब्द वापरला भवानी. भवानी म्हणजे भवसागरातून तरुण नेणारी आई, हिचं नाव भवानी. पण ह्या महिला मंडळाने भवानी शब्दाचं लईच वाटोळं केलंय. तिचे एखादीचे भांडणं असल्याने कीर्तनाला निघाली की शेजाऱ्याला चालली बघी भवानी, आली बघी कोण, बोला की भवानी. पण भवानी शब्द एवढा वाईट नाही. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण भगवान महाराज संस्थेतले विद्यार्थी आहेत, बाबांच्या संस्थेत. एकदा लेकरांसाठी टाळ्या वाजवा. वा, 100% मार्क येत आहे विद्यार्थ्याला आणि बाबांना. अनादि निर्गुण शब्द काय आहे पुढचा, प्रगटली. बोला की मी फाशी घे ना तुमच्या पुढे. हो का. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. भवसागरातून तरुण नेणारी आई, तिचं नाव भवानी. किती शब्द झाले. सत्वर म्हणजे लवकर, पाव म्हणजे प्रसन्न हो. ए भवानी आई, मला लवकर प्रसन्न हो, मी तुला रोडगा वाहीन. आता कशाला मानायचं रोडगा, सगळ्या महिला ज्या झोपलेल्या त्या जागे व्हा. आता मी तुम्हाला रोडग्याची रेसिपी बनवून सांगतो, कसा बनवायचा रोडगा. बरं का शिंदे गुरुजी, ऐका आता. बघा माझ्याकडं 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. किती झालं. वाट्या नाही मोजायच्या, वस्तू मोजायच्या. तुम्ही वाट्या मोजिले. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. किती झालं. 2. त्याच्यात मिक्स करायचं गुळ. किती झालं. 3. त्याच्यात मिक्स करायचं दूध. किती झाल्या. 4. कणकीसारखं मळवायचं. काही भागात कणिक म्हणतात, काही भागात ओंडा म्हणतात. कणकीसारखं मळवायचं. काय करायचं, हातावर काय करायचं, थापायचं. आणि पातळ नाही थापायचं, जाड थापायचं. म्हणून जुन्या काळात सुनबाईने जर जाड भाकरी केल्या, चपात्या केल्या, तर सासू काय म्हणायची, काय रोडगे केलेत हे असले. जाड केल्यामुळे रोडगे म्हणतात. जाड थापायचं, तव्यावर टाकायचं आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. तयार झाला रोडगा. ह्या 4 वस्तू, एक अग्नी, 5 वस्तूपासून तयार झाला रोडगा. तसं नाथ महाराज यांनी या शरीराला रोडग्याची उपमा दिली. बरीचशी एज्युकेटेड मंडळी, सायन्सची मुलं मुली, शिक्षक वृंद माझ्या समोर आहेत. या शरीराला रोडग्याची उपमा दिली.
कारण हे शरीर सुद्धा पंचमहाभूतापासून बनवलेलं हे शरीर आहे. पंचभूताचा गोंधळ पंचभूताचा माझे कोण वागवी हे कोण वागवी हे वागवी हे हे शरीर सुद्धा पंचमहाभूतापासून बनवलेलं शरीर आहे. म्हणून महाराज म्हणतात हे शरीर रोडगा. हे शरीराला काय म्हणतात? ह्या शरीराला काय दिले नाथ महाराजांनी उपमा? हे शरीर म्हणजे रोडगा. हे शरीर भगवंताला समर्पित करून टाकायचं. महाराजांची भाषा आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरनाथा, वदने तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम नामा म्हणे केशव राजा, आणि केला नेम चालवी माझा. हे शरीर आपल्या देवासाठी समर्पित करायचं. हे शरीर आपल्या धर्मासाठी समर्पित करायचं. हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित करायचं. आज आपल्या बोरखेडी गावामध्ये आज आपलं कीर्तन उजेडामध्ये चालू आहे. याचं एकमेव कारण आहे, सीमेवर कुणाच्या तरी खांद्यावर अंधारामध्ये बंदूक आहे, म्हणून आज आपलं कीर्तन उजेडामध्ये आपल्या गावामध्ये चालू आहे. आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. त्याचं एकमेव कारण कुण्या तरी आया बहिणीनं आपला मुलगा तिकडे सीमेवरती पाठवलेला आहे, म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित केलं. वयाच्या 22व्या 23व्या वर्षी शहीद होणं म्हणजे तुम्ही चेष्टा समजू नका. त्यांच्या घरामध्ये छोटे मुलं आहे, 2 वर्षाचे 3 वर्षाचे लेकरं सोडून आज 2-2 वर्ष सुट्टीवरती ते जवान येत नाहीत. का? फक्त आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित केलं. म्हणून माझी आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रामाणिक इच्छा आहे. मी काय अडण्याने MSc BEd माझं क्वालिफिकेशन झालेलं आहे, म्हणून मी प्रामाणिक सांगतो. 26 जानेवारीचा सण आपल्या गावामध्ये साजरा होतो, 15 ऑगस्ट आपल्या गावामध्ये साजरा होतो. पण माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी झेंडा वंदन करत असताना माझी अशी प्रामाणिक इच्छा सांगतो, झेंडा वंदन कुणाच्या हस्ते न करता जर आपल्या गावातला एखादा जवान तिकडे सीमेवरती लढत असेल, तो जर सुट्टीवरती गावाकडे आला असेल, तर एक झेंडा फडकवण्याचा मान त्याला द्या, नाहीतर तो मान त्याच्या आईवडिलांना द्यावा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ज्याला काहीच कळत नाही तो झेंड्या पुढं, त्याला खाली घेतलं पाहिजे झेंड्याला, याला वरवळलं पाहिजे, आवळून फास. काय आपलं योगदान आहे आपल्या देशासाठी सांगा ना. जिथं थुंक नका लिहिलं असतं तिथं आपण थुंकतोय. देशासाठी काय योगदान आहे आपलं? 1000 रुपये घेऊन आपण मतदान केलेलं आहे. काही नाही तर नसं ह्याच्यावर मतदान केलेलं नसं काय योगदान आहे आपलं देशासाठी सांगा. अखंड उभे आहेत, मायनस डिग्री मध्ये उभे आहेत आज तापमानामध्ये. आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित. उद्धव महाराज शिंदे गुरुजी यांनी आपलं हे शरीर आपल्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित केलं. पण तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या गावामध्ये कैलास महाराज आपलं हे शरीर गायनासाठी समर्पित करून टाकलं. इतका गोड आवाज, नंबर 1चा आवाज महाराष्ट्रात. कृष्णा महाराज अत्यंत श्रद्धा मृदंगावरती आपलं हे शरीर मृदंगावरती समर्पित केलं. बरेचसे वादक पाहतो मी, शिंदे गुरुजीला तर माहितच आहे, 2 तास मोबाईल पाहतात कीर्तनात, पाहतात का नाही, पण समर्पण देऊन टाकलं ह्या माणसं. मृदंगाला समर्पण देऊन टाकलं, म्हणून मृदंग प्रसन्न झाला, आणि जे त्यांच्या डोक्यात नाही ते त्यांना देऊन टाकलं मृदंगाने. काय कमी आहे महाराजास? वाट पाहतात ह्या माणसाचे लोक. कृष्णा महाराजच पाहिजे म्हणतात आम्हाला, कैलास महाराजच गायला पाहिजेत, आणि शिंदे गुरुजी तुम्हीच पाहिजेत. का? आपलं शरीर आपलं देऊन टाकलं. देह रोडगा मानतात. 10:30 वाजून गेलेत.
सगळं थांबन पण गाड्याला थांबत नाही. आता थांबलंच पाहिजे का चालून द्यायचे? चालून द्यायचं का 2-3 वाजेपर्यंत चालून द्यायचं? होय, कसं काय करायचं? काकडा करून जाऊ का मग इथूनच? चला 10 मिनिटं घेतो पुढे चालतो. बरोबर आहे. सत्वर पाव घे मला. अर्थ कळाला का तुम्हाला आता? हो, कळाला का? सत्वर म्हणजे काय काय खायचं मरणाचं झोपायचं एवढंच पडलं यांना. सत्वर म्हणजे लवकर, पाव म्हणजे प्रसन्न हो. वडापाव कोण मला? सत्वर म्हणजे लवकर, पाव म्हणजे प्रसन्न हो. भवानी आई मला प्रसन्न हो, मी तुला रोडगा वाईल, हे शरीर मी तुला देऊन टाकलं. असा पहिल्या चरणाचा अर्थ. आता दुसरं चरण सांगतो. आता 2.5 तास घेतो. आता गुरुजीला आणि कैलास बाबाला लई ताणतणाव देत नाही. आता 2.5 तास घेतो. 2.5 तास कळते ना तुम्हाला? ट्रॅक्टरवाल्याला कळेल 2.5 तास. हा, दुसरं चरण आहे. सासरा माझा गावी गेला आणि तिकडच खपवी त्याला. माझा सासरा गावाला गेलेला आहे आणि त्या सासऱ्याला तिकडच खपवून टाक. भैया समोर जो बसला या, हा तो. दादा, सासरा कशाला म्हणतात रे? सासरा म्हणजे काय? हा हो दे, आता काय वेळच होणार आहे आपल्याला. काय 3 का वाजनात? तू मागचा तुला माहिती आहे सासरा कशाला म्हणतात? उलट झालं बाळा, ते पप्पाच्या बापाला म्हणलं. हे तर कोणाला माहिती सासरा कशाला म्हणतात? हे पोरग भैया जर्किंगवाला, हे समोरचा. हा, तुला माहिती आहे सासरा कशाला म्हणतात? हा, कोणाला तरी यायले बघा इकडे. कॉफी द्यायला काय हे? ह्या कॉफी. बरं, जाऊ द्या. आज आपलं कीर्तन कोणाच्या भोवती फिरतं? मी अगोदर सांगितलंय, महिलांच्या. बरोबर आहे. मग सासरा पाहताना आपल्याला कोणाचा सासरा पाहावा लागेल? महिलांचा सासरा पाहावा लागेल. कशाला मानायचं सासरा? आपल्या मालकाच्या बोला की लाडक्या बहिणीत नाही मुख्यमंत्र्याच्या तुम्ही. सध्या लय वजन आहे तुमचं. आपल्या मालकाच्या वडिलांना काय म्हणतात? सासरा. बरोबर आहे ना? व्याख्या बरोबर आहे ना? आपल्या म्हणजे बंड्याच्या बापाला जो घरामध्ये ज्येष्ठ माणूस आहे त्याला काय म्हणतात? सासरा. की ज्या सासऱ्याला सकाळी उठल्या उठल्या सुंदरपैकी चहा आणून दिला जातो तो माणूस म्हणजे सासरा. 11 वाजता जेवण करण्याची इच्छा निर्माण झाली, सुंदरपैकी जेवण आणून दिलं जातं तो माणूस म्हणजे सासरा. 4 वाजता चहा पिण्याची इच्छा निर्माण झाली, त्याला चहा बनवून दिला जातो तो माणूस म्हणजे सासरा. 9 वाजता व्यवस्थित त्याचे अंथरूण पांघरून व्यवस्थित टाकून मामा झोपा असं म्हटलं जातं तो माणूस म्हणजे सासरा. त्याचे धोतर त्याचे कपडे सुनबाई आदरानं धुते तो माणूस म्हणजे सासरा. बरोबर आहे ना? बरोबर आहे. बरोबर आहे का? हे लगेच झोपडी घेऊन. अहो सगळं याच्या उलट आहे. काय? सगळं याच्या उलट आहे. बोरखिडीकर, बाळूमामांच्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहेत. खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. आज कीर्तनामध्ये 50% असे सासरे आहेत आणि 50% अशा सासा आहेत. आज आत्ता या वेळेला आपल्याला त्यांना कीर्तनात आपल्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे माझं? 50% सासा आज आपल्या सुना आपल्या सासूला बोलत नाहीत आणि 50% सुना आपल्या सासऱ्याला आजच्या कीर्तनात बसलेल्या त्यांना बोलत नाहीत. माझी नम्र प्रार्थना असेल सर्व सुनांना, वडिलांसमान असणाऱ्या तुमच्या सासऱ्याला व्यवस्थित बोला. ह्या 2 वर्षात तुमची बोलण्याची लँग्वेज भाषा पूर्ण बदललेली आहे. सासऱ्याने फक्त एवढं म्हणू द्या, अगं सुनबाई पाणी दे ग, तुझे हात फटले काय डांगरे आहे, ही भाषा आहे तुमची बोलायची. तुमच्या वडिलांना असं बोलताल का तुम्ही? हो बोला की. तुमच्या वडिलांना जर तुमच्या भाऊजाईनं असं बोलायला आवडेल का तुम्हाला? बरोबर आहे का नाही?
बोला जरा व्यवस्थित. आणि काय घेऊन आले तुम्ही? एक कपाट, ते काच गळली त्याची आणता आणताच. एक टीव्ही, ते बी काय नीट चला ना, धरसोड व्हायलाय. एक कॉट आणलाय, लाटणं बेलणं वाट्या. याच्यापेक्षा दुसरं काय घेऊन आलं? तुमचा प्रपंच चांगला होण्यासाठी या सासऱ्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये कामं केलेली आहेत, मोंढ्यामध्ये हमाली केलेली आहे. रात्र रात्र कष्ट करणारा तुमचा सासरा होता. एक गुंठाही जमीन नव्हती, पण कष्ट करून आज 10-5 एकर त्या सासऱ्याने तुम्हाला जमीन मिळवून दिली. आणि त्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढण्याची भाषा तुमची आहे. एकुलता एक मुलगा जेवतोय शिंदे गुरुजी, पण आपल्या बापाला जेवण सुद्धा करत म्हणत नाही. ही आजची पिढी आहे. स्वतःचे कपडे धुती सासूबाई, पण सुनबाई पलीकडून पाहते पण असं म्हणत नाही राहू दे आत्या मी धुते म्हणून. आज आता आपल्या कीर्तनामधून ज्या ज्या सुना उद्यापासून आपल्या सासऱ्याला आणि सासूला चांगलं बोलणार नाहीत, त्यांचे कपडे धुणार नाहीत, पुढच्या सप्त्याला त्या तुम्हाला दिसणार नाहीत. अगं वाजा की सासा होटाळ्या. त्या म्हणतात महाराज मी टाळ्या वाजी पण गेल्या गेल्या माई सुन्नड घरी. कोण कोण उद्यापासून आपल्या सासऱ्यांचे कपडे धुईल? हातवर करा बरं. पप्पो चावडीवर दरोडा पडावा येतो. राहू द्या, मला माहिती आहे तुम्ही फक्त ऐकणार ते सोडून देणार आहे, तेवढं मला माहिती. पण ह्या बघा, पुढच्या वर्षी बाळू मामांचा आशीर्वाद आहे आपल्या सप्त्याला. आता सांगितलंय मी तुम्हाला. दिसतेल असून आपण कुठं दिसणार माहितीये का? भावपूर्ण श्रद्धांजली. कोण आहे त्या तुमच्या सुनबाई? कस काय गेल्या? काय नाही हो, एका महाराजाने कीर्तनात सांगितलं सासऱ्याचे सासूचे कपडे धुवा, चांगलं बोला. 15 दिवस धुतले, 16 दिवशी सोडून दिलं, 18 दिवशी ध्यानात ठेवायचं. हा सासरा म्हणजे हा शास्त्रास्त्र सांगितला, ही झाली भाषा. पण नाथ महाराजांची भाषा ऐका. नाथ महाराजांनी सांगितलं सासरा म्हणजे अहंकार. सासरा म्हणजे काय? आणि जो कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माणसाला झालाय काय? अहंकार. पैशाचा, रूपाचा, श्रीमंतीचा, धनाचा, खुर्चीचा, कलेचा, विद्वत्तेचा, काय अहंकार. कोणाला पैशाचा, बोरखिडीत नंबर 1चा श्रीमंत आहे तरी सप्त्याला वर्गणी नाही. अहंकार. मी सरपंच आहे, कोणाला नीट बोलणार नाही, 5च वर्ष आहे तू, पुन्हा माझी होणार आहे. अहंकार. कलेचा अभिमान, माझ्या मागे चाल कोणाला जमत नाही, काय अहंकार. मी जर वाजवलं असं तर पुढे कोणाला वाजू देत नाही. नाही तुमच्याकडे हे सांगाल हो आपलं अहंकार. सगळ्यात जास्त अवघड अभंग घेतला अहंकार. काहीला रूपाचा अभिमान, हे लई चांगलं दिसतं याचा अभिमान. किती चांगला असू द्या, म्हणून सांगतो तुम्हाला, धनावर आणि या शरीरावर कधी गर्व करू नका. कारण कधी धनवान माणूस गरीब होईल आणि या शरीराला आजार कधी येईल हे सांगून येणार नाही. म्हणून गर्व करायचं नाही. किती नटवा, किती सजवा. आता मी एवढा सुंदर दिसू द्या, पण मी मेल्यानंतर म्हणत नाहीत ह्या राऊत महाराजाला बाहेर काढा असं म्हणणार नाहीत. या महाराजाचं प्रेत बाहेर आणा असं म्हणतात. आणि मग मेल्यानंतर चेहरा भेसूर दिसतो, उदबत्त्याचा वास नाकात घुसतो, तोंडामध्ये तुळशीचं पान, नाकात, तुमच्याकडे माणसं मरत नाहीत का असं बोला की, नाकामध्ये कापसाचे बोळे, लांब रुमाल घेतात, 2 खुंट्या असं बांधतात, खुंट्यानं त्या म्हाताऱ्याला असं टेकून बसवतात. हाय मी हाय हाय. सप्ताह कमिटीला गुरुजीलाच काळजी पडली हे गेले काय. आणि असं एकूण बसवते. हा चेहरा होता की ह्याची लोक सेल्फी घेत होते. हा चेहरा होता
की ह्याला दिवसातून 3-3 वेळेला फेरन लावली लावित होतो आणि मग याला टेकून बसवते तर गल्लीतल्या म्हाताऱ्या वारा घालतात. अण्णा आता तुम्ही बोला ना. आणि समजा त्यो जर म्हणला बोला काय काय काम आहे कोणाचं, त्या रूम मध्ये किती जणी बसत्या. भगवान बाबा पळायची स्पर्धा लागन, कोण पुढे पळतय. शरीर अहंकार भरपूर सांगता येईल. म्हणून नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांसी. अहंकार शास्त्रा म्हणजे शास्त्रा म्हणजे अहंकार. हा अहंकार नावाचा शास्त्र. एक काम कर तिकडच कपवी त्याला. नंतर महाराज म्हणतात सासू. सासू म्हणजे कल्पना. कल्पनेची सासूईचा बहुत जाचू. कल्पनेची सासूईचा बहुत जाचू. देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. चला बाई वृंदावने, चला बाई वृंदावने, रास क्रीडा पाहू नंदाच्या बाळ्याने. गेला डबला नंदाच्या बाळ्याने, गेला डबला कल्पना. सासू म्हणजे कल्पना. सासू म्हणजे काय, विनाकारण कल्पना करायची. हे बघा सासांनो, उद्यापासून ज्या ज्या सासा बिचारी मुलगी तुमच्या कठाळ्याला कोणी देत नव्हती. कठाळ्या कळलं तुम्हाला, तुमच्या कठाळ्याला कोणी देत नव्हतं. पण 18-20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे तिच्या बापाने जपली. आजवर होती आमची, आता झाली तुमची म्हटलं आणि तुमच्या हवाली करून दिलं. शेतात एकही दिवस कामाला गेली नाही, घरची कामं केली फक्त. पण तुमच्या घरी शेतातलं काम केलं, शेण उचललं, वाटेल तेवढे कष्ट केलं. आणि ह्या डांगऱ्या डांगऱ्याच म्हणलो, मला सॉरी माफ करा बरं का, थोडं मी आजारी आहे थोडं. हेच माईने शिकवलं का आणि हेच बापाने शिकवलं का, तुझ्या घरून हुंडा आण आणि तुझं हे आण. उद्यापासून जर आज आपल्या कीर्तनातल्या सासा उद्यापासून सुनाला जर नीट बोलल्या नाही तर पुढच्या वर्षीच्या सप्त्यात तुम्ही दिसणार. आवाज की सुना हो टाळ्या. त्या म्हणतात मारा टाळ्याबाजी, पण गेल्या गेल्या सासू नळ धरी. सासू म्हणजे काय, कल्पना. जाऊ म्हणजे वासना. कोपर्डी बलात्कार प्रकरण, दिल्ली बलात्कार प्रकरण, बदलापूर प्रकरण, कल्याण प्रकरण. 6 वर्षाची मुलगी सुद्धा आज सुरक्षित नाही. किती वर्षाची, मला सुद्धा मुलगी आहे. 6 वर्षाची मुलगी आज सुरक्षित नाही. तोच महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तोच महाराष्ट्र आहे पुण्यश्लोक अहिल्या मातेचा महाराष्ट्र आहे. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा महाराष्ट्र आहे. मीराबाईंचा हा भारत देश आहे, महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्रात आज 5 वर्षाची 6 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही. याचं कारण जाऊ म्हणजे वासना. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये वासना भरलेली आहे. महाराज म्हणतात एक काम करा, बोडकीच करग तिला. बोडकी म्हणजे मुळा सकटीचा नायनाट करून टाक, मुंडन करून टाक, नायनाट करून टाक. ननंदेचं कार्ट किरकिर करत. ननंद म्हणजे इच्छा, तिचं कार्ट म्हणजे मोह. आणि महाराज म्हणतात दादला मारून आहुती देईन. दादला म्हणजे काम. आणि महाराज म्हणतात एकदा का हे सगळे मेले, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला. कोण कोण मरू दे, सासरा, सासू, जाऊ, ननंद, इच्छा. दादला म्हणजे कोण, सासरा म्हणजे इतके लोक विसरतात बघा हे. सासरा म्हणजे अहंकार, सासू म्हणजे कल्पना, जाऊ म्हणजे वासना, ननंद म्हणजे इच्छा, कार्ट म्हणजे मोह, दादला म्हणजे
काम. आणि महाराज म्हणतात एकदा सगळे गेले, काम नाही झालो पायी रिकामा. कामने देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते विडोबार हरी ज्ञानेश्वर